तर आता आपल्याला महर्षी पतंजलींनी काय सांगितलंय, की योग मार्गामध्ये 9 प्रकारचे विघ्न असतात आणि त्याच्यात एक सांगितलेलं आहे, की हे 9च विघ्न आहेत. 10वं विघ्न कुठलंही नाहीये आणि जे काही विघ्न येतात, हे सगळ्या ह्या 9 प्रकारामध्ये समाविष्ट असलेले असतात. म्हणजेच काय, की हे जी 9 विघ्न आहेत, हे विघ्न आपल्यामध्ये अस्तित्वात आहेत, हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी महर्षी पतंजलींनी अतिशय सूक्ष्मतेचा अभ्यास करून ते सांगितलेलं आहे. कारण महर्षी पतंजली हे फार मोठे सायंटिस्ट होते आणि त्यांनी आपल्या शरीराचा, आपल्या मनाचा, आपल्या भावनांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करून त्याच्यावर आपल्याला उपाय सांगितलेले आहेत. तर मग आता ह्या 9 जे विघ्न आहेत किंवा त्याला आपण अडथळे म्हणतो, तर ह्याची लक्षणं सांगितलेली आहेत. तर ही 5 प्रकारची लक्षणं आहेत. दुःख, दौर्मनस्य, अंगमेय जत्व, भ्रांती दर्शन आणि श्वास-प्रश्वास. दुःख तर आपण सगळेजण जाणतो. दौर्मनस्य म्हणजे आपल्या म्हणजे वाचेमध्ये आणि आपल्या विचारांमध्ये जे कडूपणा असतो, कटुता असतो, त्याला आपण दौर्मनस्य असं म्हणतो. अंगमेजत्व म्हणजे शरीरामध्ये अस्वस्थता असते. शरीर एका जागी स्थिर राहत नाही. भ्रांती दर्शन म्हणजे भ्रम व्हायला लागतात आणि श्वास प्रश्वास म्हणजे अनियमित श्वासोच्छवास होतो. आता ह्या अनियमित श्वासोच्छवासमध्ये काय होते, की जेव्हा आपण आनंदी असतो किंवा एक्सायटेड असतो, तर त्यावेळेस काय होते, आपण लांब आणि खोल श्वास जे आहे त्याच्याविषयी आपण सजग असतो. परंतु बाहेर जाणारा जो उच्छवास आहे त्याच्याविषयी आपण सजग नसतो. आणि मग ह्या श्वासाचं जर आपण निरीक्षण केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला असंतुलन दिसून येते. म्हणजे इम्बॅलन्स दिसून येते आपल्याला. आणि जेव्हा आपण दुःखी असतो, तर त्यावेळेस काय होतो, आपण एक मोठा उसासा घेतो आणि उसासा घेऊन मग त्याच्यासोबत जडत्व आणि दुःख असते. म्हणून जेव्हा आपण आत श्वास घेतो, त्याच्याविषयी आपण सजगत असतो. आणि मग हे जेव्हा आपल्याला कळते, तेव्हा आपण काय समजायचं, की आपल्यामध्ये हे जे 5 प्रकारची लक्षणं सांगितलेली आहेत विघ्नांची, तर ती लक्षणं आतमध्ये आहेत आणि ती विघ्न आपल्या आतमध्ये आहेत. तर मग आता ही विघ्न तर आहेत आणि हे योग साधनेमधली विघ्न आहेत आणि आपल्याला तर योग साधना चांगल्या पद्धतीनं करायची आहे. करायची ना सगळ्यांना? हं. तर मग आता ही विघ्न दूर कशी करायची? तर ह्याच्याविषयी अतिशय सुंदररित्या काही सूत्र महर्षी पतंजलींनी दिलेले आहेत. तर त्यासाठी पहिलं सूत्र दिलेलं आहे, ते म्हणजे एक तत्व अभ्यास. एकच तत्व घ्यायचं आणि त्याचाच अभ्यास करत राहायचा. मग त्याच्यामुळं होईल काय ते पण सांगतात, की काय होईल? तर तुम्हाला ते कंटाळवाणं वाटेल, तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. तरीही पण जेव्हा तुम्ही कराल आणि ही अस्वस्थता, हा कंटाळवाणेपणा जेव्हा शीर्षस्थानी पोहोचेल, खूप जास्त अस्वस्थ व्हाल तुम्ही आणि मग त्यावेळेस काय होईल, तुमच्यामध्ये स्पष्टता येईल. आणि ती स्पष्टता मग काय होईल, तुमचं मन स्थिर करण्यासाठी मदत करेल. म्हणून आणि हे कशामुळं होतंय? कारण आपलं मन द्वैतामध्ये अडकलेलं असतं आणि द्वैतामध्ये अडकलेलं असल्यामुळं ते कसं होतंय, संभ्रमित होते आणि मग ते संभ्रमित झालेलं मन काय होते, की एक गोष्ट केली, की त्याच्यातून दुसऱ्या गोष्टीत उड्या मारते. समजा एका ठिकाणचा अभ्यास आपण केला, तर लगेच दुसऱ्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये उड्या मारते आणि मग एकाच दिवशी किंवा काही दिवसामध्ये आपण ह्याचं बघतो थोडंसं, त्याचं बघतो, त्याचं बघतो आणि मग काय होते, मन आपलं विभागलं जातं आणि विभागलेलं मन हे दुःखाचं कारण असते आणि जेव्हा मन एकाग्र होते, तेव्हा ते आनंद देते. तोपर्यंत आनंद नाही देत. मग आपल्याला आनंदी व्हायचं असेल, तर मग काय केलं पाहिजे? मनाला एकाग्र केलं पाहिजे आणि त्यावेळेसच मन एकाग्र असेल, तर ते
पूर्णपणे एकत्वानं जेव्हा भरलेलं असते, तेव्हा तुम्ही आनंद, शांती आणि परमानंदाची अनुभूती घेऊ शकता. म्हणून विभागलेलं जे मन आहे, दुःख आणि भीतीचं कारण आहे. मग त्यासाठी जेव्हा तुम्ही 2 किंवा 3 गोष्टी करत असताल, तर ती सराव पद्धत आहे. तीच थोडीशी बदलून तुम्ही काय केलं पाहिजे, एक मूल तत्व आहे, ते अनुसरायचं. आता हे मूलतत्व कोणती? तर देव आहे. तर देव ह्या मूलतत्वालाच अनुसरून आपण अभ्यास करायचा किंवा मग गुरु आहेत. तर गुरु ह्या मूलतत्वाला अनुसरून अभ्यास करायचा किंवा मग आत्मन आहोत आपण, आहे ना? आत्मस्थित आहोत, तर त्याला धरून मग अभ्यास करायचा. आणि हे अभ्यास जेव्हा आपण करतो, तर त्यावेळेस काय होईल, आपल्याला आपल्या मनामध्ये शांतता प्रस्थापित होईल, सूक्ष्मता प्रस्थापित होईल, नाही काय? नसता मग काय होईल, हे सगळं करून तुमचं सगळं व्यर्थ जाईल. काहीही त्याचा उपयोग होणार नाही. आणि मग जेव्हा आपण एकाग्रतेनं हे करतो, हा जो सराव आहे, ही जी प्रॅक्टिस आहे, हे करतो आपण, तर तेव्हा काय होईल, की तुम्हाला मग काय होईल, समजा तुम्ही गुरुतत्वावर असाल, तर प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला गुरु दिसेल. तुमच्यामध्ये गुरु दिसेल, तुम्हाला तुमच्या सहवासात आलेल्या प्रत्येकामध्ये गुरु दिसेल आणि तुम्ही ज्याकडे दृष्टी टाकाल, त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला गुरु दिसेल. आणि मग गुरुच आहेत, गुरुशिवाय दुसरं काही नाही. किंवा मग तुम्ही स्वतःला हे करत असताल, तर तुम्ही स्वतःच सगळीकडे आहात. तुमच्या स्वतःशिवाय दुसरं काहीही नाहीये. तर हे अनुसरण्यासाठी मात्र आपल्यामध्ये कुशलता लागते. आणि ही कुशलता एक तत्व जेव्हा धारण करतो आपण, तर त्यावेळेस ती कुशलता आपल्यामध्ये येते. आहे की नाही? मग आता हे एक तत्व अभ्यासत असताना आपल्याला पुन्हा काहीतरी अडथळा निर्माण होतो. तो कशाचा अडथळा निर्माण होतो? आपल्याला सांगितलंय की एक तत्व अभ्यास करा. सगळे माणसं एक आहेत. सगळ्या माणसांमध्ये एकत्वानं बघायचं आहे. परंतु प्रत्येक माणसाचे स्वभाव वेगवेगळे असतात. दिसायला एकसारखे नाहीत. माणसं एकसारखे आहेत का दिसायला? जरी नाक, डोळे असले तरी प्रत्येक जण दिसायला वेगवेगळं असतंय. मग आता ह्या सगळ्यांमध्ये एकत्व कसं बघायचं? आणि मग त्या एकावरच मग केंद्रस्थ कसं व्हायचं? हे कसं शक्य आहे? असे प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतात. मग त्यावेळेस महर्षी पतंजली काय म्हणतात, की जसे वेगवेगळे माणसं आहेत, तर त्या माणसांचे प्रकार केलेले आहेत महर्षी पतंजलीने. आधी प्रकार सांगतात. कोणकोणती माणसं आहेत? तर 4 प्रकारची माणसं आहेत. आनंदी माणूस, दुःखी माणूस, चांगलं आणि गुणवत्तापूर्ण काम करणारा माणूस आणि वाईट आणि राक्षसी काम करणारा माणूस, अशी 4 प्रकारची माणसं आहेत. तर मग मग याच्यासाठी आपल्याला उपाय काय सांगितला, ह्या माणसासोबत जेव्हा आपण सहवासात राहतो, तर प्रत्येकाशी आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, हे महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे. तर त्याचं काय सांगितलंय, मैत्री, करुणा, मुदेता, उपेक्षा, हे जेव्हा आपण करतो, त्यावेळेस काय होईल, की आपल्यामध्ये एकत्वाची भावना निर्माण होईल. मग आता आता कसं आहे, की हे 4 माणसं आहेत आणि त्यांच्याशी वागण्यासाठी 4 प्रकार दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत? मैत्री आहे, करुणा आहे, त्याच्यानंतर मुदिता म्हणजे काय? आनंद व्यक्त करणं आणि उपेक्षा आहे. तर आता ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, की कुणासोबत कशा पद्धतीने वागलं पाहिजे. तर मग मैत्री कुणाशी करायची? तर जो आनंदी आहे त्याच्यासोबत मैत्री करा. आणि ही कशामुळे करायची? कारण तो जर आपल्यापेक्षा जास्त आनंदी असेल आणि त्याच्याशी आपण मैत्री केली, तर त्याचा आनंद आपण सुद्धा वाटून घेऊ शकतो आणि आपल्यातला आनंद त्याला सुद्धा आपण वाटू शकतो. आणि त्यामुळं काय होईल, आपल्यामध्ये मत्सर निर्माण होणार नाही. नाहीतर मग काय होईल, तो आणि मी एक नाहीयेत असा जर आपण विचार केला, तर मग तो जास्त आनंदी असेल, तर त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये मत्सर निर्माण होईल. मग हा मत्सर जर समजा जागृत व्हायचा नसेल, तर त्याच्यासोबत काय करायचं,
मैत्री भाव ठेवायचा. कारण एक लक्षात घ्या, आत्मा सर्वांमध्ये सारखा आहे, परंतु भावना सारख्या नाहीयेत. भावना आहेत का सारख्या? नाहीयेत, आहे की नाही? मग नवीन लोकांसाठी सुरुवातीला आपलं हे वेगळं असू शकते. कारण बौद्धिकदृष्ट्या आपल्याला काय वाटेल, की ते थोडेसे तेवढे अजून सुसंस्कृत किंवा आत्मस्थित नाहीयेत. आता जे आनंदी आहेत त्यांच्याविषयी ठीक आहे, पण बाकीचे दुसरे आहेत, तर ते कसे आहेत, अजून नवीन आहेत, तेवढे सुसंस्कृत नाहीयेत, तेवढे आत्मस्थित नाहीयेत, तेवढे ज्ञानी झालेले नाहीयेत. मग काय करावं लागेल? मग तुमची प्रायोरिटी काय असेल? तर असे जे आहेत, जे दुःखी आहेत, आनंदी नाही आहेत, तर त्यांच्यासोबत जर समजा तुम्ही मैत्रीभाव ठेवला, तर काय होईल? ते सुद्धा तुम्हाला दुःखी करतील. ते सुद्धा त्यांच्या स्थितीमध्ये तुम्हाला घेऊन जातील. तर मग अशांविषयी आपल्या मनामध्ये अनुकंपा असली पाहिजे. म्हणजेच त्यांच्याविषयी जो दुसरा भाव आहे, करुणा भाव आहे, तो करुणा भाव त्यांच्याविषयी असला पाहिजे. म्हणजे ते त्रासामध्ये आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती आणि कणवपूर्ण व्यवहार करावा, असं सांगितलेलं आहे. मग त्यांच्याशी मैत्री करू नका. मैत्री जर केली, तर ते तुम्हाला खाली ओढतील आणि मग तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही सक्षम राहणार नाही. कारण दुःखी माणसं कशी असतात, की ते त्यांची स्वतःची हे सांगत राहतात. दुःख कसं आलेलं आहे, काय नाही ह्याच्याविषयी सांगत राहतात आणि मग ते सांगत त्यांच्यामध्ये जो भाव आहे, तो भाव आपल्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. म्हणून दुःखी माणसासोबत मैत्री नाही करायची. नाहीतर काय होतंय, की आपण मग त्यांचा विश्वास दृढ करतो, की खरंच दैवानं तुमच्यावर अन्याय केला आहे. निसर्ग तुमच्याशी क्रूरपणाने वागलाय. कारण त्यांचा विचार तशाच प्रकारचा असतो. आणि मग त्याला जर आपण सहमती देत असेल, तर आपण त्याला अपलिफ्ट करण्यापेक्षा आपण काय करतो, की अजून एखाद्या घाण नाल्यामध्ये त्याला ढकलून देतो. आहे की नाही? आणि प्रत्यक्षात बघा लोकं कशी करतात. तर आपल्याला ते तसं करायचं नाहीये. काही लोकं कसे अजाणतेपणे करतात, काही लोकं जाणून-बुजून करतात. तर आपल्याला तसं नाही करायचं. तर त्यांच्याविषयी दयाभाव आपल्यामध्ये नाही दाखवायचा. दयाभाव आणि करुणाभाव याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आहे की नाही? जेव्हा आपण त्यांच्याविषयी दया हे करतो आपण, तर त्यावेळेस काय होते, की त्यांचं जे मर्यादित अस्तित्व आहे, त्याच्यामध्ये जे दुःख आहे, त्या दुःखाला आपण अधिक दृढ करतो. आणि मग एखादा असा विचार करू शकतो, की माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे, त्यामुळे मी दुःखी आहे आणि मग त्याला स्वतःची सुद्धा दया येऊ शकते. आणि मग त्या परिस्थितीत आपण जर दया दाखवली, तर त्यासाठी आपण त्याला काहीही मदत करू शकत नाही. म्हणून त्यांच्याशी काय करायचं? करुणा करायची. त्यांना करुणा भाव ठेवायचा, मैत्री भाव ठेवायचा नाही. आहे की नाही? आणि जे चांगलं आणि गुणवत्तापूर्ण काम करत आहात, त्यांच्यासोबत आनंद भावानं व्यवहार करायचा. त्यांच्यासोबत एकरूपतेने राहून ते जे चांगलं काम करत आहेत, त्या कामासाठी त्यांना सुद्धा आपण अ, त्यांना सुद्धा आपण शाबासकी दिली पाहिजे आणि त्यांना काही मदत लागली तर ती मदत पण आपण केली पाहिजे. त्यामुळं काय होईल, आपल्यातला जो स्पर्धात्मकतेचा आणि मत्सराचा जो भाव आहे, तो नाहीसा होईल. आहे की नाही? नाहीतर काय होतंय आपल्याला एखादं चांगलं काम करायलंय, की त्याच्यामध्ये दोष शोधण्याची आपल्याला सवय लागते. कोणी चांगलं काम करायला लागलं, की मग त्याच्यात हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, त्याचं तो इथे चुकतंय, चुका काढण्यामध्येच आपण हे करतो आणि तक्रार करायला लागतो. पण तक्रार करणारे लोक कसे असतात, ते स्वतः काहीच करत नाहीत. नुसतं तक्रारीच करत राहतात आणि दुसऱ्यांवर दोषारोपण करतात. म्हणून जे चांगलं काम करत आहेत, त्यांच्या कार्यामध्ये दोष शोधू नका. असं आपल्याला गुरुजींनी आणि महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे. तर त्यांच्याविषयी आनंद व्यक्त करा आणि हे केव्हा करू शकाल तुम्ही? जेव्हा त्यांच्याशी तुमची एकत्वाची भावना ठेवाल तर. आणि याच्या ठिकाणी उदाहरण एवढं सुंदर दिलेलं आहे, की आपला उजवा हात आहे. तो लिहिण्याचं काम करतोय. तर आपला डावा हात त्याला अडवत नाही किंवा त्याला
रोखत नाही, तर तो काय करतो? तो काय समजतो? हा हा आपलाच एक भाग आहे असं समजतो आणि मग त्याची प्रशंसा करायला लागतो आणि मग त्याला लिहिण्यासाठी सोपं जावं म्हणून टेबल पकडतो. त्याच्यानंतर जो बुक असेल तर ती बुक डाव्या हाताने पकडतो आणि ते कशामुळं? तर त्या उजव्या हाताला लिहिण्यासाठी सोपं जावं म्हणून. म्हणून अशा प्रकारचा भाव आणि एकत्वता आपली त्यांच्याविषयी असली पाहिजे. आहे की नाही? आणि जी माणसं पापकर्म करतात, तर त्यांची उपेक्षा करा असं सांगितलेलं आहे. ते जर कोणी म्हटलं समजा हे खरं नाहीये, असं बरोबर नाहीये, तर ते सोडून द्या आणि त्याविषयी विचार सुद्धा करू नका. पण आपण काय करतो? उलट करतो. जे वाईट कामं करणार आहेत, त्यांच्या कामाकडे आपलं लक्ष जाते आणि मग काय होते? आपण सुद्धा तसेच बनले जातो आणि त्याचं चांगलं उदाहरण दिलेलं आहे, की जे न्यूजपेपर्स असतात, वर्तमानपत्र आहेत, तर त्याच्यामध्ये खून केलेल्या माणसाचा मोठा फोटो देतात. त्याचं मोठं-मोठं डिस्क्रिप्शन देतात. त्याची सगळी ओळख करून देतात. त्याच्या कहाण्या लिहितात. होतंय ना असं बघितलं ना तुम्ही? आहे की नाही? मग मग काय होतंय? त्यामुळं मग हा नकारात्मक भाव सगळ्यांमध्ये पसरतो. म्हणून तरी पण काही असे आहेत, की काही बातम्या देतात, चांगल्या बातम्या देतात. पण तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर त्या बातम्या खूप कमी असतात आणि अशाच बातम्या जास्त प्रमाणामध्ये असतात. तर त्यासाठी कुणी जर पाप कर्म करत असेल, तर त्याला करुणामयतेनं शिकवण द्यायची. त्याला सांगायचं, "हे तू काम करतो आहेस, हे पाप कर्म आहे." हे त्याला व्यवस्थित समजून सांगायचं आणि मग त्याची उपेक्षा करायची. नाहीतर मग तुम्ही त्याच्याच कामाचा जर विचार करत राहाल, तर तुम्ही चिंताग्रस्त व्हाल आणि मग तुम्ही विचार कराल, तर कोणीतरी सदोषपणे असा जर विचार करत गेलात, तर तुम्ही सुद्धा सदोष होऊन जाल. उलट तुमची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट होऊ शकेल. म्हणून अशी व्यक्ती जी आहे, त्या व्यक्तीची काय करायची? उपेक्षा करायची. आहे की नाही? हे 4 प्रकारचे आपल्याला दाखवलेले आहेत. कारण एक लक्षात घ्यायचं, जर समजा कोणावर आपण आरोप करत असेल, एक बोट दाखवत असेल, तर उरलेली 3 बोटं ही आपल्याकडे येतात. मग जो दोष आपण दाखवतो एकाला, तर त्याचे 3 पट ते आपल्याकडे स्वतःकडे येते. म्हणून त्याच्यासाठी आपण 3 पट जबाबदार राहतो. म्हणून हे असं सांगितलेलं आहे. आणि महर्षी पतंजलींना मानवी मनाची अतिशय चांगली जाण होती. मानवी मन बदमाशी कसं करतंय, त्याच्यानंतर त्याला काम करत असताना अडथळे कशा प्रकारचे येतात आणि त्याच्या आतमध्ये ज्या भावना उठतात, त्या कशा बदलतात, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, की मैत्रीभाव, करुणाभाव, आनंदभाव आणि पापिष्टांसाठी उपेक्षा हे जर तुम्ही केलात, तर काय होईल? तर तुमचं चित्त आणि मन हे कसं होईल? प्रसन्न होईल आणि मग हे दयाळू झालेलं मन आहे, ह्याच्यामध्ये एकाग्रता, एकेपणा करणं अतिशय सोपं जाईल आणि मग तुम्ही एक तत्व अभ्यास आणि एक तत्व भक्तिभाव अनुसरू शकाल. आहे की नाही? मग आता हेही जर समजा थोडंसं तुम्हाला कठीण जात असेल, तर पुन्हा अजून एक उपाय सांगितलेला आहे. तर तो उपाय काय आहे? तर आपल्या श्वासाची जी नैसर्गिक रिदम असते, ती रिदम तोडायची, श्वासाला रोखून धरायचं आणि दुसऱ्या लयीमध्ये त्या श्वासाला टिकवायचं. म्हणजेच ह्या ठिकाणी सुदर्शन क्रिया करा, अशा प्रकारचा अप्रत्यक्ष उल्लेख जो आहे, तो महर्षी पतंजलींनी केलेला आहे. कारण आपण सुदर्शन क्रियेमध्ये बघतो की नाही, हेच करतो की नाही आपण? सुदर्शन क्रिया जेव्हा करतो त्यावेळेस हेच करतो आपण. आणि मग तेव्हा आपण एक दुसऱ्या लयीमध्ये जेव्हा आपण त्याला स्थित करतो, तर त्यावेळेस काय होते? त्या सुदर्शन क्रियेमुळं मन शांत होते, मन एकाग्र होते आणि आपल्यामधले जे तणाव आहेत, जे मन विभागलेलं मन आहे, ते मन सगळं एकत्रित व्हायला त्याची मदत होते. आहे की नाही? म्हणून हे जे आपण करतो, तर त्यासाठी सांगितलेलं आहे, की आता सुदर्शन क्रिया का करायची? तर त्याचं कारण हे आहे, की सुदर्शन क्रिया केल्यामुळं आपली श्वासाची जी नैसर्गिक लय आहे,
ती ब्रेक होते आणि आपण नवीन लयीमध्ये श्वासाला स्थित करतो आणि मग त्या लयीमध्ये आपण श्वास घ्यायला लागतो आणि त्यामुळं काय होतंय, आपलं मन एकाग्र होते, आपल्यातले तणाव निघून जातात आणि तणाव निघून गेल्यामुळं मग आपण आपण जे योग साधना आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये स्थित व्हायला लागतो. है की नाही? आणि मग आता हे करत असताना हे करून सुद्धा अजून पुन्हा तुम्हाला जर वाटलं की अजून पण काही करायची गरज आहे, तर त्या ठिकाणी काय सांगितलंय की इंद्रियांचे जे विषय असतात, इंद्रिय आणि इंद्रियांचे जे विषय आहेत, तर त्या विषयांकडे इंद्रियाद्वारा एकाग्र व्हायचं, मन स्थिर करायचं आणि त्यानंतर मग आपलं मन स्थिर झाल्यानंतर आपण आत्मस्थित व्हायला लागू. जसं आपण आय गेजिंग करतो. आय गेजिंग मध्ये काय करतो आपण, की आपल्या समोरच्या व्यक्तीसोबत आपण एक टक लावून बघतो. त्याच्या हृदयस्थ होऊन त्याच्यामध्ये जातो आणि मग त्यावेळेस आपलं जे मन आहे ते इकडे-तिकडे पळत नाही. आणि मग आपल्या भावना आहेत, त्या भावना पूर्ण शुद्ध व्हायला लागतात. आहे की नाही? मग आपण डोळे बंद करतो, मग त्यावेळेस मन पूर्णपणे स्थिर होते. तसंच आपण भजन गायलं समजा. तर भजन गायल्यानंतर जर आपण मेडिटेशनला बसलो, तर मन थांबतंय. येतो ना असा अनुभव? तर हा पण उपाय त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर आता पुढे काय सांगितलंय, की तुम्ही दुःखी माणसाच्या सोबत जर काही काळ घालवला, तर तुमच्यामध्ये उदासीनता येते. आणि तुम्ही खूप आनंदी असलेल्या, उत्साही असलेल्या, आनंदाचे उधाण आलेल्या माणसाबरोबर तुम्ही जर काही काळ राहिलात, तर तुम्ही सुद्धा आनंदी होतात. आहे की नाही? जशी तुम्ही संगत कराल, तसं तुमचं मन आनंदित किंवा दुःखामध्ये राहण्यासाठी ट्रेंड होतंय. आणि मग हे ट्रेंड काय होते, जर समजा तुम्ही दुःखी राहण्यासाठी स्वतःला अधिग्रहित केलेला असेल, तर मग तो तुमचा स्वभाव बनत राहतो. आणि स्वतःला आनंदी राहण्यासाठी तुम्ही अधिग्रहित केलेला असेल, तर तुमचा स्वभाव हा आनंदी राहण्यासाठी बनतो. नाहीतर मग काय होते, आपण घरी सुद्धा लांब चेहरा करतो, डोक्याला हात लावून बसतो आणि मग मग काय होतंय, दुःखी व्हायला लागतो आणि त्यामुळं आपणही दुःखी होतो, इतरांना पण दुःखी करतो. आणि ह्याचं जर आपल्याला उदाहरण बघायचं असेल, तर जे वयस्क माणसं असतात, तर वयस्क माणसं दुःखी का असतात? आपण जर त्यांच्याकडे बघितलं, कारण त्यांना आयुष्यात जे काही करायचं असते ते केलेलं असते किंवा मग त्यांची आता काही करायची, त्यांना करणं गरजेचं होतं, ते पण केलं, इच्छा होती, ते पण केलं, तरीही पण ते दुःखी आणि उदास असतात. आणि काही लोक आहेत, ते काहीच करू शकत नाही आता मी, म्हणून दुःखी असतात. है ना? आता 80-90 वर्षाचा माणूस आहे, तर त्याला काय वाटते, की मी तरुणपणी जसा पळायला लागलो, तसा मी आता पळायला पाहिजे. तर तसं तसं होणं शक्य नाही. तर ते तशा ह्याच्यामुळे सुद्धा ते दुःखी राहतात. आहे की नाही? मग त्यांना काय वाटते, की मला तंदुरुस्त राहण्याची आवश्यकता आहे. मग विचार काय येतात मनामध्ये, मी पूर्वी करू शकत होतो, मग आता का नाही करू शकत? मी काय म्हातारा झालोय का? आणि त्याला जर म्हणलं तुम्ही म्हातारे झालात म्हणलं, तर त्याला राग यायला लागतो. ती कल्पनाच त्याला दुःखी करते. आहे की नाही? आणि असं जेव्हा त्याचं मन स्थित झालेलं असते, त्यावेळेस आपण स्वतः काहीही करू शकत नाही. कारण हे दुःख त्यानं स्वतःवर लादलेलं असते. आणि अशी माणसं मग काय करतात? चिडचिड करतात, रागीट बनतात, तणावग्रस्त होतात आणि मग नकारात्मकता त्यांच्यामध्ये येते आणि मग त्याच्यामध्येच ते अखंड बुडून जातात आणि तसाच त्यांचा मृत्यू होतो. मग अशा ह्याच्यामधून, ह्या मानसिकतेतून बाहेर जर यायचं असेल, तर काय केलं पाहिजे? तर दुःख काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तर जेव्हा आपण आपल्या मानसिकतेचं निरीक्षण करतो, तर त्यावेळेस आपल्या काय लक्षात येते? दुःख हे फक्त एक निराधार आहे. त्याला कुठलाही आधार नाहीये आणि स्वनिर्मित असतं. आपल्या आतमध्ये असलेलं दुःख जे आहे ते निराधार आहे, स्वनिर्मित आहे आणि स्वनिर्मित असल्यामुळं आपण स्वतःच त्याला नाहीसं करू शकतो आणि त्यापासून आपण मुक्त होऊ शकतो.
आहे की नाही? मग त्याच्यात काय धारणा होते, की माझा कोणी मान ठेवत नाही, मला कोणी बोलत नाही, त्याच्यानंतर माझ्याकडे कोणी बघत नाही किंवा माझ्यासोबत प्रेम करणारा कुणीच नाहीये, अशी एक धारणा बनते. पण ती धारणा कशी असते? निराधार असते. किंवा मग असं वाटतंय, की मी फार हुशार नाहीये, मूर्खच आहे, माझ्यापेक्षा सगळे माणसं हुशार आहेत, पण मीच मूर्ख आहे. म्हणजे आपण काय करतो? तुलना करायला लागतो. तर त्यावेळेस महर्षी पतंजली काय म्हणतात, की तुलना तुलना करणं आणि हे जे मोजमाप करणं आहे ते आधी बंद करा. कारण ही तुलना तुम्हाला अस्वस्थ करते, दुःखी करते आणि मग तुम्हाला काय वाटते, की आपण आनंदी नाही होऊ शकत. परंतु जेव्हा आपल्याला वाटेल आपल्या मनातलं दुःखी असण्याच्या धारणेतून हा जो विशोक आहे, म्हणजे दुःख न पकडणं, हे तुम्हाला ह्या मानसिकतेतून मुक्त करतंय. मग ही मानसिकता आपण पकडली पाहिजे, की मी आनंदी आहे आणि मी आनंदी राहणं हा माझा स्वभाव आहे. आणि मग त्यावेळेस आपण कसे होऊ? आनंदी राहू आणि ह्या दुःखातून आपण बाहेर पडू. कारण एक विचार करायचा, आपलं मन जे आहे ते कसं आहे? प्रकाश रूप आहे, ज्योती स्वरूप आहे. आपली चेतना सुद्धा एक ज्योत आहे. आणि हे आपण विसरून गेलो, की मन हे एक ज्योती स्वरूप आहे आणि ते असल्यामुळेच आपलं शरीर कार्य करू शकते. मन जर ज्योती स्वरूप नसलं असतं तर आपण कार्य करू शकलो नसतो. जसं मेणबत्ती आहे, तर मेणबत्ती जेव्हा जळते, ज्योत जेव्हा जळते, तर ती कशामुळे जळते? ऑक्सिजनमुळे जळते, आहे की नाही? तिथं मग मग आपल्या शरीरामध्ये सुद्धा तसंच संयोजन असते. कशा प्रकारचं संयोजन आहे, की जशी मेण आणि वातीमुळं ज्योत पेटती राहते, तसंच आपलं जीवन आणि आणि मन हे काय शरीराच्या वातीप्रमाणे आणि शरीरातील अन्न जे आहे त्याचा मेणाप्रमाणे वापर करतात आणि आपलं जीवन चालू राहते. है की नाही? आता हवा कशी आहे? ऑक्सिजन सारखी आहे आणि त्या आपल्या शरीरातल्या क्रिया जे आहेत ते प्रदर्शित करत राहते. नाही की नाही? म्हणून ही ज्योत आणि तिच्या क्रिया प्रदर्शित होतात. मग चेतना ही जीवन प्रदर्शित करते आणि मग जीवन आणि प्रकाश हे सारखेच आहेत. आणि तुम्ही जर समजा आपण मेणबत्ती जळतीये त्याच्यावर बॉटल ठेवली तर काय होईल? मेणबत्ती विझून जाईल. तसंच आपण जर एखाद्या खोलीमध्ये एखाद्या घरात राहिलो, त्याच्यामध्ये खिडकी नाही, हवा नाही, अशा बंद खोलीत जर आपण राहिलो, तर काही तासच आपण जिवंत राहू शकतो. नाहीतर ते आपण जिवंत नाही राहणार. म्हणजेच हे दोन्ही कसं आहे? एकसारखं आहे. त्यासाठी काय पाहिजे? पुरेसा ऑक्सिजन असणं आवश्यक आहे. म्हणून मग आपल्याला काय करायचंय? मेणबत्ती जास्त काळ पेटती राहण्यासाठी त्याच्यामध्ये मेण जास्त असणं आवश्यक आहे. तसं आपलं शरीर जास्त काळ चालू राहण्यासाठी आपल्याला अन्न ग्रहण करावं लागेल आणि ते पण व्यवस्थित करावं लागेल. त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तर मग जास्त काळ आपलं शरीर हे जिवंत राहील. पण तिथेही एक लक्षात ठेवायचं, शारीरिक क्रिया ह्या वातीसारख्या असतात. आणि मग त्या शारीरिक क्रिया म्हणजे ती वात जर संपून गेली, तर असलेलं मेण सुद्धा त्या मेणबत्तीला जिवंत नाही ठेवू शकत. तसंच आपल्या शरीराचं असते. म्हणून तिची स्वतःची काही मर्यादा आहे. मग काही वर्षानंतर तुमचं अन्न सुद्धा तुमच्या शरीराला जिवंत ठेवू शकत नाही. हे सत्य आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून दुःखापासून सुटका करून घ्या, आनंदी व्हा आणि त्यासोबतच हे जाणून घ्या, की मन हे ज्योत आहे, ऊर्जा आहे, ते पदार्थ नाहीये. तर ते कसं आहे? ऊर्जा आहे. आणि मग जर समजा तुम्हाला प्रबुद्ध व्हायचं असेल, तर मनाला व्यस्त ठेवा. कारण तुमचं मन कसं आहे? पाण्यासारखं आहे. पाणी जसं ज्या भांड्यामध्ये गेलं, तर त्या भांड्याचा आकार पाणी घेते. तसंच आपलं मन ज्या विचारांमध्ये व्यस्त असते, तसंच ते बनतं. जसे विचार आपण मनात ठेवू, तसाच आपला मानसिक आणि आध्यात्मिक विकास होत असतो. हे अत्यंत महत्वाचं आहे.
म्हणून महर्षी पतंजलींनी काय सांगितलंय की तुम्ही शांत व्हा आणि आनंदी माणसाचा विचार करा. आनंदी माणसाचा विचार करत असाल, शांत माणसाचा, प्रसन्न माणसाचा विचार करत असाल, तर मन त्या माणसाचे गुण गृहीत धरून ते गुण ते तुमच्यामध्ये येतील आणि मग तुम्ही शांत व्हायला लागला. कारण मन कसं आहे, हवेसारखं आहे, ऊर्जा रूप आहे, ते सर्वव्यापी आहे. जसं हवेला विशिष्ट स्थान नसते, तसं आपल्या मनाला सुद्धा स्थान नाही. ते एका जागी स्थिर पण राहत नाही. त्यामुळं मन हे सगळीकडे झिरपते. त्यात तुमच्या शरीरातल्या प्रत्येक सिस्टीम मध्ये ते असते आणि तुमची चेतना आहे त्याच्यामध्येही असते आणि ही चेतना कशी आहे? अंतरिक्ष आहे, सर्वव्यापी आहे. म्हणून इथे जर तुम्ही राग आणि द्वेष जर लागू कराल, तर मग तुम्ही प्रबुद्ध नाही होऊ शकत. म्हणून गुरुचं सानिध्य हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण गुरु कसा असतो? स्वतंत्र आहे, लालसारहित आहे, आहे की नाही? आणि त्यामुळे काय होईल? त्यांचे गुण आपल्यामध्ये यायला लागतील. पण हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे, गुरु जरी तसा असलं तरी शरीर रूप असल्यामुळं त्यांच्यामध्ये काही छोट्या थोड्या थोड्या आवडी-निवडी पण असू शकतात. पण त्या आवडी-निवडीकडे न बघता त्यांच्यातली जी शुद्ध चेतना आहे त्यांच्याकडे बघा आणि त्याच्यातील शांतता आणि प्रसन्नता आहे ती बघा. मग आपल्यामध्ये ती तेजस्वी जे व्यक्तित्व आहे त्याची सुरुवात आपल्यामध्ये आहे. आहे की नाही? आणि मग समजा आपल्यामध्येच तशा प्रकारचे विचार आले, आवड-निवड उत्पन्न झाली, तर त्या विचारांशी आपण संघर्ष करू नका असं सांगितलंय. ते विचार येऊच नयेत असं सुद्धा नका आग्रह पकडू नका. ते विचार येऊ द्या, आराम करा आणि ते सोडून द्या. ते आपोआप निघून जातात. कारण हे अतिशय सोपं आहे आणि जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा ताबडतोब तुमची ती ऊर्जा आणि ती स्थिती तुम्ही प्राप्त कराल. आपण स्वतःवर सुद्धा असा प्रयोग करू शकतो. एखादा ओंगळवाना, घाण व्यक्ती आहे, त्याच्याविषयी मनात फक्त विचार आणा, तर काय होईल? ताबडतोब तुमच्यामध्ये वाईट भावना उत्पन्न व्हायला लागतील. तुमच्यातला मत्सर करण्याचा विचार तुमच्या मनात आला, मत्सर करणारा एखादा माणूस आहे, त्याचा विचार जरी मनात आला, तर आतमध्ये आपल्या अस्वस्थता निर्माण होते. किंवा एखादा दारुडा माणूस आहे, नशेबाज माणूस आहे, तर तोच सुद्धा तुम्ही आठवला किंवा दुःखी आहे, तो जर आठवला, तर आपल्या आतमध्ये सुद्धा तशा प्रकारच्या गाठी निर्माण होतात. मग त्यापेक्षा आपण काय करायचं? तर जो तुमच्यावर प्रेम करतो, त्याचा जर विचार केला, तर मग चांगल्या भावना आणि संवेदना उत्पन्न होतात. जसं उदाहरणार्थ बघा, आपण गुरुजींचा विचार मनामध्ये आणला, तर ताबडतोब काय होते? आपली चेतना जास्तीत जास्त तेजस्वी आणि प्रकाशमान होते. हा अनुभव घेतलेला आहे तुम्ही? जेव्हा गुरुजींचा नुसता विचार जरी आपण मनामध्ये आणला, तर आपली चेतना कशी होते? तेजस्वी आणि प्रकाशमान होते. म्हणून अशा व्यक्तींच्या ह्याच्यामध्ये आपण राहिलं पाहिजे आणि आपल्यामध्ये जी प्रबुद्धता येणारी आहे, ती गुरुमुळेच येते. कारण गुरु कसे असतात? स्वतंत्र असतात आणि प्रेम जगतात ते. आहे की नाही? म्हणून मग असं हे मन आपलं शांत झालं, प्रसन्न आणि शुद्ध भावना जे आहेत, ह्या शुद्ध भावनाचं, शांततेचं आणि प्रसन्नतेचं प्रवेशद्वार कोणता असेल, तर ते आपलं मन आहे. आणि हे भाव आणि ह्या भावना ह्याच शरीरात निर्माण होतात, जिथे हे मन आहे आणि ते कसं आहे? पूर्ण आहे आणि फुललेलं आहे. आहे की नाही? मग आता हे जाणून घेत असताना झोप आणि स्वप्नांचं ज्ञान जर तुम्हाला आलं, तरच तुम्ही ह्याच्यातून ज्ञान प्राप्त करू शकाल, अन्यथा नाही कराल. आणि हे जे झोपेचं ज्ञान आहे, हे अतिशय एंटरटेनिंग आहे, मनोरंजक आहे, असं महर्षी पतंजली म्हणतात. आणि मग पूर्ण जीवनामध्ये तुम्ही झोपलेला आहात, झोपता तुम्ही सगळेजण, सगळ्यांना झोप येते, येते ना, सगळ्यांना झोप येते. परंतु झोपेशी भेट नाही झालेली आपली. झोपेशी भेट झाली का?
नाही झाली. झोपेला आपण जाणून घेतलं का? नाही घेतलं. आहे की नाही? आणि हेच आपलं सगळ्यात मोठं विडंबन आहे. झोप घेतो आपण. आपला अर्धा प्रवास हा झोपेमध्ये जातो. परंतु झोपेशी आपली भेट होत नाही. त्याच्याविषयी आपण जाणून नाही घेत. आहे की नाही? म्हणजे हे काय होतंय, की एखादा माणूस आहे, लाखो रुपये त्याच्याजवळ आहेत, पण ते पैसे कसे खर्च करावे ह्याचं ज्ञान त्याला नाहीये. म्हणून तो आयुष्यभर गरिबीतच राहतो. तसे आपण गरिबीत राहतो जर आपण हे ज्ञान जाणून नाही घेतलं तर. आहे की नाही? जसं एखाद्या डायनिंग टेबलवर सगळे पदार्थ ठेवलेले आहेत. खूप चांगले चमचमीत पदार्थ आहेत. पण बसलेल्या माणसाला ते पदार्थ कसे खावत हेच माहीत नसेल, तर तो तसाच उपाशी राहील. तर तसं आपलं होऊ नये यासाठी महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे आपल्याला, की झोपेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. आहे की नाही? मग आता हे झोपेचं ज्ञान काय आहे? तर ते काय सांगतात, स्वप्न काय आहे? हे सुद्धा आपल्याला माहीत होत झालं पाहिजे. मग झोपतो आपण तेव्हा काय होते? आपण सर्व काही सोडून देतो. आपली स्वतःची स्वतःच्या मनात असलेले कुठले विषय आहेत, ते सगळे विषय सोडून द्यावे लागतात. किंवा एखादा छोटासा विषय जरी पकडला आपण आणि मनात तसाच राहिला, तर झोप येत नाही. सगळं सोडावं लागते तरच झोप येते. आणि मग त्यावेळेस काय होते, की मग आपण पुरुष आहोत? नाही. स्त्री आहोत? नाही. त्याच्यानंतर असं नाहीये, की पुरुषाची झोप वेगळी आहे, स्त्रीची झोप वेगळी आहे, श्रीमंताची झोप वेगळी आहे, गरिबाची झोप वेगळी आहे, बुद्धिमान माणसाची झोप वेगळी आहे, मूर्ख माणसाची झोप असं काही असते का? झोप ही झोप आहे. आणि प्रत्येकाला तशाच प्रकारची मग तुमची आवड-निवड काही असो, झोपेमध्ये ती नेता येत नाही. एखाद्या प्रिय व्यक्तीला सुद्धा तुम्ही झोपेमध्ये सोबत नाही घेऊ शकत. आहे की नाही? झोपेत तुम्ही स्वतःची जी ओळख आहे, ती ओळख पण विसरून ओळख रहित राहता, राग रहित राहता, द्वेष रहित राहता, सर्व सोडून देता आणि काहीही करत नाही, फक्त विश्राम करता. आणि आता तुम्ही जेव्हा हे असं बघता, त्यावेळेस आपल्या लक्षात काय येते, जेव्हा आपण मेडिटेशन करतो, ध्यान करतो, तर तंतोतंत तसंच असतं. होतंय की नाही असं? ध्यानामध्ये सुद्धा असंच असते. आपण स्वतःची, ईश्वरासाठीची काहीही करत नाही. झोपेत करतो, त्याप्रमाणे सर्व सोडून आपण विश्राम करतो. तर हे झोपेचं ज्ञान तुम्हाला समाधीकडे घेऊन जातंय. नाहीतर अज्ञानी लोक काय करतात? स्वप्नाला वास्तव समजतात आणि ज्ञानी लोक वास्तवाला सुद्धा स्वप्नवत पाहतात. स्वप्नाचा अर्थ लावणं हे पूर्णपणे अज्ञानाचं लक्षण आहे. नाहीतर बरेच जण म्हणतात, मला असं स्वप्न पडलं, मग काय होईल, कसं होईल, काय नाही. तर त्याचा कुठलाही अर्थ लावणं हे कसं आहे? अज्ञानाचं लक्षण आहे. आणि मग तुम्ही समजा एखाद्या ज्ञानी माणसाला स्वप्नाविषयी विचाराल, त्याला सांगाल, तर तो काय म्हणेल? स्वप्न विसरून जा. स्वप्न हे स्वप्न आहे आणि जागा हो. आणि जर समजा कोणी तुमचा स्वप्नांचा अर्थ लावत असेल, तुम्हाला स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ सांगत असेल, तर तो तुमच्या डोक्यात अजून काहीतरी कल्पना घुसवतो आणि मग तुम्हाला अज्ञानी बनवतो. तर तसं महर्षी पतंजलींनी सांगितलंय स्वप्नाचे 5 प्रकार आहेत. तर पहिलं स्वप्न जे आहे ते म्हणजे लालसेची पूर्तता आणि पूर्ण न झालेल्या इच्छांमुळे जे स्वप्न पडतात, ते स्वप्न हे पहिल्या प्रकारचं स्वप्न आहे. म्हणजे जसं तुम्हाला आईस्क्रीम खायचंय, इच्छा झाली, पण काही कारणाने तुम्ही ते आईस्क्रीम नाही खाऊ शकलात. तर ती इच्छा तुम्ही पुढे ढकलली. तर मग तुम्ही झोपलात, तेव्हा स्वप्नामध्ये तेच येतंय, की तुम्ही पिझ्झा खात आहात, मोठा पिझ्झा आहे, मोठा आईस्क्रीम स्कूप तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही खाऊन छानपैकी आनंद करत आहात, एन्जॉय करत आहात. अशा प्रकारचं स्वप्न तुम्हाला पडेल. तर हे जे आहे स्वप्न, हे पहिल्या प्रकारचं स्वप्न असते. आता दुसऱ्या प्रकारचं जे स्वप्न आहे ते भूतकाळातील अनुभवांमुळे येते. भूतकाळातील तणाव जो आहे, तर तो तणाव तुम्हाला स्वप्नामध्ये घेऊन जातो. भूतकाळातले अनुभव जे आहेत ते स्वप्नात दिसायला लागतात. हे दुसऱ्या प्रकारचं. तिसऱ्या प्रकारचं स्वप्न हे अंतर्ज्ञानानं प्राप्त होते. भविष्यात काय घडणार आहे
हे सांगणारं स्वप्न हे तिसऱ्या प्रकारचं स्वप्न आहे. आणि चौथ्या प्रकारचं जे स्वप्न आहे ते हे त्या तिन्ही प्रकारचं मिश्रण असते. मग हे काय? पूर्णता, त्याच्यानंतर तणाव आणि अंतर्ज्ञान. पूर्णता, तणाव निघून जाणं, अंतर्ज्ञान ह्याचं मिश्रण जे आहे ते म्हणजे चौथ्या प्रकारचं स्वप्न आहे. आणि पाचव्या प्रकारचं जे स्वप्न आहे, तुम्ही ज्या जागी झोपलात, ज्या ठिकाणी आहात, त्या जागेचा प्रभाव म्हणून जे स्वप्न पडते त्या स्वप्नाला हे पाचव्या प्रकारचं स्वप्न आहे. म्हणजे जसं उदाहरण दिलंय त्यांनी, इटलीमध्ये तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये आहात, तर तुमच्या स्वप्नामध्ये ती तुम्ही कधी न ऐकलेली इटलीची भाषा येते. तिथले अपरिचित आवाज सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतात. ते असे हे 5 प्रकारचे स्वप्न तुम्हाला पडू शकतात. तर तर आता ह्याच्यामध्ये बहुतेक वेळा हे चौथ्या प्रकारचं जे स्वप्न आहे, ते स्वप्न आपल्याला पडतंय. त्यामुळे हुशार माणूस स्वप्नांना धुवून टाकतो. काहीही नाही असंच गृहीत धरतो. म्हणून वास्तव हे स्वप्नच आहे. आहे की नाही? एक दिवस तुम्ही एका जागी जाल, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जागी जाल, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या जागी जागाल आणि भूतकाळातील तुमच्या जागेचे वास्तव हे एक स्वप्न आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये केलेलं नियोजन हे सुद्धा स्वप्न आहे. कारण तुमचं मन जे आहे वास्तवापेक्षा स्वप्नामध्ये जास्त काळ जातंय. म्हणून स्वप्नांना आपण विशेष महत्व द्यायचं नाही. आता चेतनेकडे बघायचं तर चेतनेचे 2 स्तर आहेत. पहिला आहे ते म्हणजे गाढ झोप किंवा स्वप्न. दिवसाचे स्वप्न किंवा रात्रीचे स्वप्न. दिवसाच्या स्वप्नामध्ये आपण किल्ले बांधतो आणि हे दिवा स्वप्न सदा न कदा आपल्या मनामध्ये असते. आणि जेव्हा तुम्ही हे जाणता की तुम्ही दिवसा स्वप्न आहात, तर त्यावेळेस आपल्या आतल्या ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो वाहतो आणि तुम्ही सजग होता आणि ही सजगता तुम्हाला वास्तवतेकडे घेऊन जाते. तुम्ही जागे होतात आणि जागे झाल्यानंतर जी अवस्था आपली होते त्याला प्रज्ञा समाधी असं म्हटलेलं आहे. फक्त त्या क्षणी तुम्ही जागृत असता आणि मग तुम्ही सत्याविषयी सजग होता आणि इतर वेळी तुम्ही झोपेमध्ये असता. मग जेव्हा तुम्हाला हे माहित होते की तुम्ही गाढ झोपेत आहात, स्वप्न पाहत आहात, तेव्हा तुम्ही सजग होता. तर ही महर्षी पतंजलींनी एक अद्भुत गोष्ट सांगितलेली आहे. झोपेचं ज्ञान तुम्हाला जागृत करते. आहे की नाही? म्हणून मग दिवसा स्वप्न जेव्हा पाहतो आणि त्याच्याविषयी आपण जेव्हा जागृत होतो, तर त्या क्षणी आपण ते वास्तव जाणतो आणि त्याच क्षणी तत्काळपणे आपण ह्याचं ज्ञान प्राप्त करतो. त्याला वेळ नाही लागत. मग जेव्हा आपण प्राणायाम, सुदर्शन क्रिया करतो, तर काही वेळेला आपल्याला असं वाटतंय, की मला काहीच घडत नाहीये. काहीच होत नाही. कुठलाच काही मला अनुभव येत नाहीये. तर मग तुम्ही दिवसा स्वप्न बघण्यास सुरुवात केलेली आहे हे नक्की जाणा. मग इथे काय 2 शक्यता होते. जर समजा तुम्ही दिवसा स्वप्न बघत असाल, तर प्राणायाम तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करू शकणार नाही. म्हणून राजकारणी लोकांचं उदाहरण दिलेलं आहे, की राजकारणी लोकं दिवसा स्वप्न बघतात म्हणून साधनेमध्ये ते टिकत नाहीत. आहे की नाही? त्यांच्या दिवसा ढवळ्या त्यांच्या मनात अनेक स्वप्न असतात आणि ही स्वप्न आहेत हे त्यांना ज्ञानच होत नाही. म्हणून सत्याविषयी ते जागृत होत नाही. म्हणून पतंजलींनी काय सांगितलंय? झोप आणि स्वप्नांचं ज्ञान तुम्हाला सत्याविषयी जागृत करते. मग ध्यानाच्या काय आहेत? वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग तुम्ही त्यापैकी कोणत्याही एकाविषयी तुम्ही जागृत होऊ शकता. तुम्ही त्यापैकी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही निवडू शकता. पण त्यावरच कायम राहणे आवश्यक आहे. तुम्ही त्याला बदलू नका. एक मार्ग अवलंबला तर त्याच मार्गाने जा. गुरु सुद्धा बदलू नका. कारण आपलं नशीब असं आहे, की आपल्याला सुदर्शन क्रिया मिळालेली आहे आणि आपल्याला एवढे चांगले गुरु मिळालेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू नका, नाहीतर तुम्ही गोंधळून जाल.
आहे की नाही? निवड पक्की झाल्यानंतर त्याच मार्गावर राहा. त्याच्यावर टीका करू नका. तुम्ही तरच मग तुम्ही तुमच्यामध्ये स्थित होऊ शकाल. आहे की नाही? मग तुमच्या जीवनाच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही लहानात लहानपासून ते मोठ्यात मोठे व्हाल जेव्हा हे अनुसराल तेव्हा. निसर्ग सुद्धा तुमच्याशी प्रेम करायला लागेल आणि तुम्हाला मदत करायला सुरुवात करेल. आहे की नाही? कारण काय आहे माहिती का? आपलं अस्तित्व या पृथ्वीवर कायम आहे आणि ते कशामुळे आहे? ती स्थिर आहे म्हणून. जेव्हा काही सेकंदासाठी पृथ्वी हलते, तेव्हा फार मोठी विपत्ती आणि संकट निर्माण होते. याचा अनुभव तुम्ही घेतला असेल की नाही? आहे की नाही? बरोबर आहे की नाही? पृथ्वी थोडीशी जरी हलली, तर खूप मोठं संकट निर्माण करते. मग त्याच्यातून नैसर्गिक आपत्ती येतात, महापूर येते, मुसळधार पाऊस येते, उष्णतेची लाट येते आणि जीवन विस्कळीत होऊन जाते. तुम्ही शांत राहू शकता. बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे त्याचं उदाहरण दिलेलं आहे, की बऱ्याच वर्षापूर्वी उन्हाळ्यामध्ये सहारा वाळवंटामध्ये बर्फ पडला होता आणि त्याच वर्षी इंग्लंडमध्ये भर हिवाळ्यामध्ये भीषण गरमीचा प्रकोप झालेला होता. आणि हे असं आपण पूर्वी कधीही पाहिलेलं नव्हतं, कधीही घडलं नव्हतं. तर निसर्ग एखाद्या वेळेस थरथरतो, तर असं होते आणि आपली इंद्रिय तर दररोज थरथरतात. जेव्हा इंद्रिय थरथरतात, तेव्हा आपण ईश्वर स्थित राहू शकत नाही. त्यामुळे आपली शांतता भंग पावते. निसर्गाप्रमाणेच जेव्हा इंद्रिय स्थिर असतील, तरच शांती लाभते. जेव्हा निसर्ग आणि इंद्रियामध्ये स्थिरता असेल, तेव्हाच ध्यान घडते. अन्यथा ध्यान नाही घडत. तुमची दृष्टी स्थिर पाहिजे. दृष्टी स्थिर नसेल, तर मन ध्यानस्थ होणार नाही. तुम्हाला ध्यानाला बसल्यावर ह्याचा अनुभव घेऊ शकता तुम्ही. तुमचे डोळे स्थिर आहेत का? श्वास स्थिर आहेत का? प्राण सहज किंवा सामान्य आहे का? जेव्हा इंद्रिय स्थिर असतात, तेव्हा आत्मा पण शांत होतो. आणि जेव्हा इंद्रियांना बाह्य विषयामध्ये आनंद वाटतो, तेव्हा ते अस्थिर व्हायला लागतात. आणि मग इंद्रिय कसे आहेत? एखाद्या ब्रिज प्रमाणे आहेत. त्यांच्या एका बाजूला इंद्रियाचे विषय आहेत, जे त्यांना सुख देतात आणि दुसऱ्या बाजूला आत्मसुख आहे, ते पण त्यांना सुख देते. पण जेव्हा इंद्रियांना वाटते, की मला इंद्रिय विषयामध्ये जास्त आनंद आहे, तेव्हा ते अस्थिर होतात. आणि मग ते अस्थिर झाल्यानंतर काही मिनिटासाठी इंद्रिय जरी हल्ले समजा अस्थिर झाले, तर ते थकून जातात. मग ते आनंद नाही घेऊ शकत, आनंद शोधू शकत नाहीत आणि अनुभव सुद्धा करू शकत नाहीत. इथे गुरुजींनी एक उदाहरण दिलेलं आहे, की अंध विद्यालयामध्ये गेलो, तर त्यांनी जे गायन केलं आहे, ते अतिशय आतून आलेलं गायन होतं. कारण त्यांचे डोळे बंद होते, डोळे पाहू शकत नव्हते आणि त्यामुळं मग आतून ह्याच्यातून जे गायन आलं, तर त्या गायनामुळं सगळेजण मंत्रमुग्ध झाले होते. आहे की नाही? आपले डोळे अतिशय मोहक आहेत. म्हणून ह्या डोळे म्हणून आपण ध्यान करताना डोळे बंद करतो. आहे की नाही? कानाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. आहे की नाही? काही लोक आहेत टीव्ही चालू करतात आणि प्रत्येक मिनिटाला, अर्ध्या मिनिटाला चॅनल बदलत राहतात. गुरुजी म्हणतात, मला एक माणूस असा माहित आहे, की तो गाणे पूर्णपणे ऐकत नाही. प्रोग्राम सुद्धा पूर्णपणे नाही ऐकत. तर ते काय बघितलं, की काही सेकंदामध्ये लगेच चॅनल बदलतो. पुन्हा काही सेकंदात चॅनल बदलतो. कारण त्याचे मन हे असंच काम करते. आणि तसंच बाकीच्या इंद्रियासोबत सुद्धा असंच होते. गंध, चव, स्पर्श आणि श्रवणाच्या बाबतीत सुद्धा असतच होते. पण जेव्हा इंद्रिय स्थिर होतात, तेव्हा आत अस्थिर असणारा प्राण सुद्धा स्थिर व्हायला लागतो. आणि तुमच्या हे तेव्हा लक्षात येते, प्राणायाम करण्याच्या आधीची आपली स्थिती, मनस्थिती आणि अस्थिर असलेला प्राण प्राणायाम केल्यानंतर स्थिर होतो. याचा अनुभव येतो की नाही आपल्याला? येतो ना प्रत्येकाला, नाही ना? आणि काय होते मग बऱ्याच वेळेस तुम्हाला जर समजा अस्वस्थ वाटत असेल, भीती वाटत असेल, पण तेवढं काही मामला गंभीर नाहीये.
मग अशा वेळेस तुमचा प्राण अस्थिर झाला, श्वासामध्ये कंप निर्माण झाला आणि हे अस्थिर असले तरी मग तुम्ही त्याची काळजी करू नका असं सांगितलेलं आहे. तर काय करा, श्वासाचं निरीक्षण करा, त्याच्यासोबत काही क्षण राहा. मग तुमच्या लक्षात येईल की प्राण आणि श्वास हा स्थिर होत आहे आणि हे केंद्रस्थ होत आहे. मग ह्याच जागी तुम्ही पूर्णपणे हॉलो आणि एम्प्टी असता. प्राणामध्ये स्थिरता म्हणजे समाधी आहे. म्हणून त्यावेळेस तुम्ही कसे एका स्फटिकासारखे बनता. स्फटिक कसा असते, प्रकाश पूर्णपणे त्याच्यातून पार होतो. त्याचप्रमाणे समाधी अवस्थेमध्ये तुमचे शरीर आणि तुम्ही तिथे नसताच. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुमचे अस्तित्वच त्या ठिकाणी नसते. अशा प्रमाणे जेव्हा तुम्ही जगता तर ती समाधी आहे. आणि मग जेव्हा तुम्ही आत्मस्थित असता तेव्हा तुम्ही फक्त आत्मस्थित असता, स्थिर, आनंदी आणि परमानंदी. आणि जेव्हा तुम्ही इंद्रियासोबत असता तेव्हा तुम्ही पूर्णपणे इंद्रियासोबत असता आणि इंद्रिया विषयांसोबत असता तेव्हा पूर्णपणे इंद्रियासोबत असता. तर हे जे आपलं जीवन जगणं आहे हे स्फटिकासारखं घडतंय. मग जसा रंगीत प्रकाश आहे त्या स्फटिकाच्या मागे ठेवला तर तो जशाला तसा तो त्यामध्ये कुठल्याही अडथळा विना ते स्फटिक तो रंग आहे तो धारण करतो. तर तसंच आपण जेव्हा पर्वताकडे बघतो त्यावेळेस आपण ही पर्वत होऊन जातो. ही समाधी आहे की नाही? अशा दोन प्रकारच्या समाधी आहेत. एक पहिली समाधी जी आहे तुम्ही तुम्ही क्रियाकलापाच्या वेळेस करू शकता. ह्याला सबीज समाधी असं म्हटलेलं आहे. मग बाल्य अवस्थेमध्ये तुम्ही बघितलं असं लहान मुलं आहेत. तर लहान मुलाकडे लक्ष दिलं तर त्यांचे डोळे कसे आहेत इकडे तिकडे जात नाहीत. ते एकाग्र असतात, एकटक बघतात. त्यांची दृष्टी सुद्धा खोलवर असते. म्हणजेच लहानपणी आपण हे केलेलं आहे. आत्म्यामध्ये हे स्थिरतेचं द्योतक आहे. कारण डोळे कसे आहेत, खिडकीसारखे आहेत. ज्यातून तुम्ही बाहेरचंही जग बघू शकता आणि आतलं आत्मविश्वास सुद्धा बघू शकता. आणि त्याची स्थिरता जी आहे ती अनुभवू शकता. म्हणून जर तुम्हाला ह्याचं निरीक्षण करायचं असेल तर एखादा महत्वाकांक्षी आणि लोभी माणूस असेल तर त्याची महत्वाकांक्षा लोभ त्याच्या डोळ्यामध्ये दिसते. तसंच एखादा माणूस प्रेमळ असेल तर त्याच्या डोळ्याच्या हालचालीवरून त्याचा प्रेमळपणा दिसायला लागतो. तुमचा चेहरा, तुमचं इंद्रिय, तुमचं वर्तन आणि प्रत्येक कृतीचे प्रतिनिधित्व तुमचे डोळे करतात. तुमचं दिसणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं वागणं आणि तुमचा जीवनक्रम ह्यावरून तुम्ही आत कसे आहात हे दिसून येते. हे इंद्रियांचे कार्य तुम्हाला ह्या विश्वाचं ज्ञान देते. आणि मग जेव्हा आपण इंद्रियांना चमकवतो तेव्हा आपण हॉलो आणि एम्प्टी बनतो आणि मग त्या स्फटिकासारखे बनतो. आहे की नाही? मग जेव्हा आपण फूल बघतो तर ते फूल नुसतं बघत असताना त्याच्या स्पर्शाचा अनुभव करतो. त्याच्यानंतर त्याला ऐकतो सुद्धा, ते काय म्हणतंय हे सुद्धा ऐकतं आणि तुमचे सर्व इंद्रिय जे आहेत, 5 ज्ञानेंद्रिय त्या एका फुलाकडे एकटक बघण्यामध्ये कार्यरत होऊन जातात. तुमचं अस्तित्व, तुमचं इंद्रिय, तुमचे इंद्रिय विषय यामध्ये स्फटिकाप्रमाणे एक दैवत्व झळकते जेव्हा आपण हे असं करतो. मग त्यामुळे मग काय होते, आपलं पुरुषत्व जे आहे ते झळकायला लागतं. ह्याला आपण सबीज समाधी असं म्हणतो आपण. मग जेव्हा आपण सूर्य, चंद्र, पाणी यांच्याकडे बघतो तेव्हा त्याच्यातली निराकार ऊर्जा, निराकार आत्मा ह्याची आपल्याला कल्पना येते आणि मग या मूळ स्रोतांची आपल्याला अनुभूती यायला लागते. है की नाही? म्हणून ह्या अत्युच्च क्षणी तुम्ही समाधिस्थ असता. मग तुम्ही सूर्याकडे बघत असाल तर तुम्ही समाधिस्थ होतात. कारण तुमचे मन आणि इंद्रिय स्थिर असतात. म्हणून काय म्हणलेलं आहे, मनाची स्थिरता हे दैवत्व आहे, ही शक्ती आहे, हे वैराग्य आहे. मग तुम्ही प्रयोग करू शकता. तुमचं शरीर काही क्षणासाठी तुमचं शरीर स्थिर ठेवायचं. डोळे एकदम स्थिर ठेवायचं आणि मग काही क्षण तुम्ही स्थिर ठेवलं
की मग मन सुद्धा स्थिर व्हायला लागतं. मग श्वास पण स्थिर व्हायला लागतो. आपला प्राण पण स्थिर व्हायला लागतो. काळ थांबतो, मृत्यू थांबतो आणि अमरत्व सुरू होते. म्हणजेच हा काळ तुम्हाला गिळण्यापूर्वी, ही पृथ्वी तुम्हाला गुरफटून टाकण्यापूर्वी तुम्ही जागे झालात, तर तुम्ही काळाला सुद्धा गिळंकृत कराल. आणि ही अवस्था जी आहे, ती म्हणजे एक समाधी अवस्था आहे. समाधी ही अशी स्थिती आहे, जिथे तुम्हाला वाटेल, की तुम्ही हजारो वर्ष इथे उभे राहू शकता. म्हणजे एका फ्रीज सारखी आहे. समाधीस्थ जीवन हे तुमचं रेफ्रिजरेटर आहे. चिर तारुण्याचं गुपित आहे. बोलणारा उत्साह आणि जीवनाचं नूतनीकरण आहे. म्हणजेच जीवनामध्ये ती स्थिरता आणते. पण काय आहे, की महर्षी पतंजली म्हणतात, की ह्याचं चुकीचा समज करून ठेवलेला आहे. समाधी म्हणजे काय? जमिनीत स्वतःला गाडून घ्यायचं, श्वास बंद करायचा, अन्नत्याग करायचा, हडकुळं बनायचं, अंगावर राख फासून घ्यायची. अशा प्रकारच्या कल्पना ह्या आहेत त्या चुकीच्या आहेत. आहे की नाही? आणि जेव्हा आपण समाधिस्थ असतो, तो इंद्रियाद्वारा येणारा अनुभव चमकदार, रंगीत आणि पूर्णत्वाचा असतो. आणि मग तुम्ही आनंदी असता, विस्तारित होता, प्रसारित होता. तुमच्या शरीराविषयी तुम्ही सुद्धा सजग राहत नाही. आत काहीतरी विस्तार होतो, असा अनुभव येतो. आणि मग दुःखी असतो तेव्हा काय होते? आपण घट्ट बनतो, श्रिंक होतो, आकुंचन पावतो आणि ह्या घट्टपणा आणि कमतरता आपल्यामध्ये जाणवायला लागते. पण जेव्हा आपण आनंदी असतो, सजग असतो, त्यावेळेस विस्तार जाणवतो, सजगता विस्तारते आणि मग तुम्हाला झोप यायला लागते. आणि जेव्हा तुम्हाला सजगतेची उत्सुकता असेल, तेव्हा तुम्हाला ते अधिक अस्वस्थ आणि घट्टपणा जाणवते. त्यामुळे सुईमध्ये दोरा ओवण्याची सतर्कता येते आपल्याला. दारू पिणारा माणूस हे नाही करू शकत. त्याला सजगतेबाबतीत उत्सुक असणं हे काम आहे. कारण ते बारीक काम नाही करू शकत. आणि काही माणसं कसे आहेत, खूप बुद्धिमान असतात. तांदुळावर सुद्धा शब्द लिहितात, वेगवेगळे अक्षर लिहितात, शब्द लिहितात. तर त्यांच्यामध्ये ती तीक्ष्ण सजगता असते. आणि त्याच वेळी जर सजगता विस्तारली, तर ती सजगतेची जी उत्सुकता आहे आपल्यामध्ये, ती नाहीशी होते. आणि मग ती नाहीशी झालेली जी उत्सुकता आहे, तर ती काय होते? आपल्याला विश्राम देते. नाहीतर ती उत्सुकता आपल्याला विश्राम नाही देत, सजगता विस्तारित नाही होत. मग आपण त्याच ठिकाणी होतो. तर हे जेव्हा ह्या दोन्हीचं मिश्रण करून जेव्हा आपण जीवन जगतो, तर ती सबीज समाधी आहे. कारण तुम्ही त्यावेळेस कसे असता? पूर्ण विश्राम अवस्थेत असता, आनंदी असता, मन विस्तारित असते आणि त्याचबरोबर तीक्ष्ण सजगता असते, तीक्ष्ण बुद्धिमत्ता असते आणि त्यावेळेस आपण त्या स्थितीमध्ये सबीज समाधिस्थ असतो. आणि अशा वेळेस काय होते? आपले इंद्रिय स्वच्छ बनतात, आकलन चांगलं होते, दृष्टी चांगली होते, विचार चांगले येतात, श्रवण सुद्धा चांगलं होते. नाहीतर काय होतंय? गुरुजींनी काय सांगितलंय, की 95% लोक ऐकतच नाहीत बरोबर. तुम्ही जर समजा एखाद्याला एक एक तासभर बोललात आणि त्याला सांगितलं मी काय बोललो ते सांग म्हणलं, तर त्यातलं तो जास्तीत जास्त 1 मिनिट सांगू शकतो. त्याच्यावर तो सांगू शकत नाही. आहे की नाही? तो रिपीट नाही करू शकत. त्याच्या बुद्धीतून ते निघून गेलेलं असते. म्हणजेच व्यवस्थित ऐकू नाही शकत. मग जे संवेदनशील नाहीयेत, असे माणसं लोकभावनेविषयी सुद्धा असंवेदनशील असतात. कारण ते व्यवस्थित बघू शकत नाहीत, व्यवस्थित ऐकत पण नाहीत. आणि दुसऱ्यांच्या भावनाविषयी संवेदनशीलता असणं ही सुद्धा समाधी आहे. आणि जेव्हा आपण संवेदनशील बनतो, तेव्हा हा निसर्ग पण संवेदनशील बनतो. निसर्ग तुमचे ऐकतो. मग हे कसं घडतंय? मग याची अट काय आहे? तर त्यावेळेस मग महर्षी पतंजली काय म्हणतात? क्षीण वृत्ती. ह्या मनाच्या ज्या 5 वृत्ती आहेत, ह्या वृत्ती
आता आपल्याशी वशीभूत झालेला आहेत. आणि तेव्हा जेव्हा त्यांना आपण वशीभूत करू त्यावेळेस हे घडायला लागतं. कारण चेतना जे पकडते, विषय जे पकडतात, इंद्रिय विश्वाद्वारा तेच पकडलं जातं आणि हे सर्व एकतेमध्ये असेल तर ती समाधी आहे. है की नाही? डोळे कसे आहेत आपले? यंत्रवत आहेत, ज्याच्याद्वारे आपण दृश्य पकडतो. कान पण यंत्रासारखे आहेत, ज्याच्या वाटे आपण ध्वनी पकडतो. आणि मग हे ऐकलेले ध्वनी, डोळ्याद्वारे पाहिलेले दृश्य, ह्यांचे स्रोत एकमेकाशी जेव्हा जोडलेले असते, तेव्हा काय होते? तेव्हा तुमचं मन जे आहे पश्चातापात, रागात आणि अपेक्षेमध्ये आणि झोपेत किंवा स्मृतीमध्ये नसते. किंवा हे जे 5 वृत्ती आहेत, प्रमाण, विपर्याय, विकल्प, निद्रा आणि स्मृती, ह्याच्यामध्ये नसते, तेव्हा हे घडते. आणि ते जर असेल तर मग हे नाही घडत, है की नाही? म्हणून वस्तू जशा आहेत तशा आपण बघतो. पण हे जर नसेल तर मग स्मृतीद्वारा तुलनात्मक दृष्ट्या आपण त्या वस्तूकडे बघाल तर मग ती समाधी नाही होत, है की नाही? म्हणून जे मन आत्मा पकडते तेच दृश्य, नाद, चव, स्मृती आणि ज्याच्याद्वारे पकडते ते इंद्रिय आणि इंद्रिय विषय, हे तीनही एकत्वाने आहेत, ती समाधी आहे. म्हणजे जरी तुम्ही इंद्रिय कार्यामध्ये व्यस्त असताल तरी पण फ्युरिशनेस नाही, ज्वरित नाहीये, तिथे स्थिरता आहे. म्हणजे उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही जेवण करत आहात तर तुम्ही फक्त जेवण करतात, प्रत्येक घासाची चव घेत आहात आणि ते अन्न हळुवारपणे घशाखाली जात आहे, ही समाधी आहे. नाही तर मग काय, आपण स्थिर नसतो, अन्न खाली ढकलत जातो, मग ते अन्न तसंच खाली जाते, धावपळीमध्ये जाते, मग चिंताग्रस्त असतो, आपण नाराज स्थितीमध्ये असतो, घाईघाईने जेवण करतो, तर ही समाधी नाहीये. तर जेवण कसं केलं पाहिजे? पूर्णपणे केलं पाहिजे. कारण 60% अन्न हे लाळेमध्ये पचन होत असते. म्हणून महर्षी पतंजली सांगितलंय की इंद्रियांच्या अतिसूक्ष्म सुदर्शनेविषयी, सूक्ष्म सुधारणेविषयी सुद्धा त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्ही काही अनुभवता त्यावेळी तुमच्या मनात त्याविषयीचे काही ज्ञान असते. जसं सेब आहे, सफरचंद आहे, तुम्ही खात आहात, ते बघत आहात, तर त्याच्यामध्ये आपला अतिशय सूक्ष्म असा संवाद होतो, कारण त्याची स्मृती असते आपल्यामध्ये, भविष्याविषयीची सजगता असते आणि ह्याचा संवाद आपल्या त्या ठिकाणी होतो. परंतु हा संवाद, हा छोटासा संवाद, हे थोडेसे विचार जे आहेत, हे विचार तुमच्या एकत्वाला बाधा नाही आली आणि ते तुम्हाला असंतुलित नाही करत, तर ही एक सवितर्क समाधी आहे. आणि मग अजून एक प्रकारची समाधी सांगितलेली आहे, की तुम्ही कशाच विषयी सजग नाहीयेत. तुम्हाला फक्त माहित आहे की तुम्ही आहात. तुम्हाला हे माहित नाही की तुम्ही कुठे आहात, तुम्ही काय आहात. तरीही तुम्ही तिथे आहात, तरीही पण तिथे नाहीयेत. तर हा फक्त एक आभास असतो की तुम्ही फक्त आहात, त्यापेक्षा काही नाहीये. तर ही जी समाधी आहे त्याला महर्षी पतंजली म्हणतात निर्विचार किंवा निर्वितर्क समाधी. आणि ही जी समाधी आहे, मनाची ही जी स्थिती आहे, ह्यासाठी अधिकाधिक अनुभव असणं आवश्यक आहे. आणि मग हा जो अनुभव आपल्याला आला तर त्या ठिकाणी आपल्याला अध्यात्म प्रसाद मिळतो, ईश्वराची कृपा होते, आत्मकृपा तुमच्यामध्ये प्रगट होते आणि हे आध्यात्मिक प्रबोधन आणि फुलणं असतं. मग तुम्ही अधिकाधिक हालो आणि यमटी व्हायला लागता. मग निर्विचारावर तुमचं प्रभुत्व प्राप्त होते. ह्यालाच आपण अध्यात्म प्रसाद असं म्हणतो. आणि मग इथे काय होते, हे कसं होते, तर ईश्वर कृपेनं आणि गुरु कृपेनं होते. आणि त्यावेळेस मग तुम्ही आतून फुलता आणि मग आपल्याला अंतर्ज्ञान व्हायला लागतं. आणि हे ज्ञान कसं असते, ते निर्दोष असते, स्थिर असते आणि परोपकारी असते आणि कालातीत असते.
म्हणजेच चेतनेची ही सत्य स्थिती असते. आणि हे ज्ञान कसं आहे, अस्तित्वाच्या गर्भातून आलेलं ज्ञान असते. मग जे तुम्ही अधिग्रहित केलेलं आहे, ऐकलेलं आहे, बुद्धीद्वारे अनुमानित केलेलं आहे, त्या ज्ञानापेक्षा हे ज्ञान वेगळं असते. एकदम खास असते. आणि ह्या ज्ञानाची चेतनेच्या स्थितीवर पडलेली छाप जी आहे, ते इतर तुमच्या मध्ये असलेले अनावश्यक जे छाप आहेत, अनावश्यक जे इम्प्रेशन्स आहेत, त्या सगळ्यांना धुवून टाकते. पण ह्याची व्याप्ती कशी असते? 5%, 10%, 15%, 20%, 50%, 80% अशी अशी असते. आपली चेतना जशी जशी स्वच्छ व्हायला लागेल त्याप्रमाणे तशा पद्धतीची त्याची स्थिती असते. मग भूतकाळातील काही तुमच्या ज्या काही तुमच्या आतमध्ये इम्प्रेशन्स असतील ते पहिल्याच ध्यानामध्ये मिटल्या जातात. आणि जेवढे तुम्ही खोल जाल तेवढे तुम्ही हलो आणि एम्प्टी व्हाल. आणि बऱ्याच जणांना हा अनुभव येतो. मग तुमच्या मनातले इतर संस्कार, संस्काराची छाप मिटते. मग तुम्ही नवीन होता आणि तुम्ही पुन्हा, पुन्हा, पुन्हा आणि नूतन होऊन जाता. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही भूतकाळातील घटना आठवता, तेव्हा तुम्हाला असं वाटते, की ते तुम्ही होता ते तसे तुम्ही आता नाहीये. आहे की नाही? त्या घटनाशी तुम्ही जोडलेले नाही जात. कारण तुमच्या चेतनेतील हा संस्कार जो आहे, तो पूर्णपणे मिटून गेलेला असतो. आणि त्या दिवशी प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन व्यक्ती बनतात. आणि हे ज्ञान म्हणजे कसं आहे? शुद्ध ज्ञान आहे. आहे की नाही? मग इथे काय वेगवेगळ्या प्रकारची सजगता आणि समाधीचे प्रकार वर्णन केलेलं आहे. हा मार्ग खूप लांबचा आहे. प्रत्येक पायरी ही त्याच्यापुरती परिपूर्ण आहे. है की नाही? काही वेळानंतर आपले लक्ष ध्येयाकडे नेण्यासारखे हे नाहीये. ध्येय हे प्रत्येक क्षणी आहे. मार्ग लांब आहे, खूप लांब आहे, पण प्रत्येक क्षणी ध्येय आहे. ध्येय तुम्ही जिथे आहात तिथेच आहे. म्हणजेच तुम्ही ताबडतोब समाधिस्थ होण्याच्या घाईत नाहीयेत. इथे उत्साहासोबत संयम असावा लागतो. आणि जे उत्साही आहेत पण संयम नसतो, संयम आहे पण आळशी असतात. ह्यापैकी एक खूप जास्त असेल, दुसरेही खूप जास्त असेल, तर तुम्ही झोपू नाही शकत. पण ताबडतोब नाही झोपू शकत. झोपेचंच उदाहरण आहे बघा. तुम्हाला झोपायचंय, मग आता ताबडतोब झोपायचंय, घाईघाईने झोप शक्य नाहीये. आणि मग लगेच तुम्हाला असं वाटतंय, की घाईत झोपायचंय आणि लगेच उठायचं आणि जायचं. शक्य आहे का असं? होऊ शकते का असं? नाही होऊ शकत. त्याचप्रमाणे घाईघाईत असेल तर तुम्हाला काही आठवणार पण नाही. मग अजून आठवण्यास जास्त जास्त उशीर होईल. असंच ध्यानाच्या बाबतीत आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर त्यासाठी जलद ध्यान हा मार्गच नाहीये. हा मार्ग कसा आहे? मध्यम मार्ग आहे. सुवर्ण मार्ग आहे. इथे तुम्ही उत्साही आहात, घाईत आहात, पण सहनशील आहात. सहनशील आहात, पण आळशी नाहीयेत. आणि ह्या गोष्टी तुम्ही पुढे ढकलत नाहीयेत. आहे की नाही? नाहीतर काय होतंय, कुठलं विकासाचं काम करायचं असेल, चांगलं काम करायचं असेल, तर माणसं काय म्हणते, देवाची इच्छा असेल तर होईल ते, घडल. नसेल तर होणार नाही. आणि जर समजा स्वतःच्या घराचं काम करायचं असेल, लग्न जुळवायचं असेल, तर मग नाही विचारत आपण, देवावर नाही सोडत, की हे देव करेल, होईल त्याप्रमाणे असं नाही म्हणत आपण. ते लगेच 100% देऊन करतो. म्हणून संयम आणि गतिशीलता हे सुवर्ण नियम आहेत. हे आपण जीवनात अनुसरले पाहिजे. जय गुरुदेव.